रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महावैष्णवदेवीचं खूप चांगलं दर्शन माझं झालं। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला तिकडे भगवंताच्या कृपेनं बोलवणं झालं, गेलो। तुमच्या सगळ्यांसाठी पण भगवंताला हात जोडले की बाबा जे मला बघतायत त्यांना पण सुखी ठेव आणि त्यांच्यानंतर मग मला सुखी ठेव। खूप चांगलं दर्शन झालं, दर्शन केलं आणि त्याच्यानंतर आजचा पहिलाच नवरात्रीतला आपण व्हिडिओ शूट करायचा घेत आहे। खरं तर हा फ्लॅट पण चांगला आहे आणि फ्लॅटची किंमतही खूप चांगली आहे आणि हा जो फ्लॅट आहे खरं तर हा फ्लॅट रुस्तमजी ॲझेनोमध्ये फ्लॅट आहे। हे जे मालक आहेत हे ठाण्यामध्ये न राहता म्हणजे थोडं जळगाव साईडला राहतात, पण त्यांनी त्यांच्या येण्या जाण्यासाठी कधीतरी घेतलेला होता आणि खरं तर वापरलेला जास्त नाही आहे, पण 800 फूट कार्पेट असणारा विथ बाल्कनी असणारा चांगला सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे। त्याचा मेंटेनन्सचं जर आपण विचार केला तर साधारणतः 6,500 रुपये मेंटेनन्स आहे। गार्डन फेसिंगचा फ्लॅट आहे, लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, कारण लोअर फ्लोअरला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामधनं किंवा बाल्कनीमधनं प्रॉपर असा स्विमिंग पूल मात्र तुमच्या घरामधनं प्रॉपर दिसतो। म्हणजे त्याला काही हे नाही आहे की आडकाठी काहीच नाही आहे की तुम्हाला दिसणार नाही असं। तर गार्डन फेसिंगचा फ्लॅट आहे आणि सुंदर अशी बाल्कनी आहे, एवढी मोठी बाल्कनी आहे। हे लोक कधीतरी येतात कधीतरी राहतात, अशा बेसिसवरती यांचा हा फ्लॅट तुम्हाला मिळतो आहे। आणि याचा मेंटेनन्स मी तुम्हाला सांगितला, ग्राउंड प्लस तशी जर बघितली तर जवळजवळ 35 माळ्याची बिल्डिंग आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या गोष्टी सुखसुविधा आहेत। ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती हे घर असणार आहे आणि पार्किंगची आपल्याला खाली सुविधा उपलब्ध आहे। आणि जर आपण याची कंपास जर केलं तर कंपासच्या बाहेरच्या जर अँगलला आपण गेलं तर साऊथ आहे, आतमध्ये नॉर्थ आहे। आणि सगळ्यात विशेष चांगली गोष्ट ह्या फ्लॅटमध्ये एकच आहे की तुमच्याच फ्लॅटच्या शेजारी हा ओपन असलेला टेरेस आहे, ओपन असलेलं हे रेफ्युजी फ्लॅट आहे आणि हा खूप मोठा रेफ्युजी फ्लॅट आहे। तुम्हाला पूर्ण हा तुमच्या घराच्या बाहेरनंतर रेफ्युजी मिळतं। हा रेफ्युजी फ्लॅट मात्र तुम्हाला नक्की मिळतो आणि खूप मोठा आणि खूप प्रशस्त इकडनं मिळतो। बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक कोणाचं डिस्टर्ब नाही, हा रेफ्युजी फ्लॅट आणि तुमचा फ्लॅट आणि इथे एवढी मोठी जागा। आणि इकडे जर तुम्ही आलात तर इकडे मात्र तुम्ही ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे 1, 2 आणि अशा 3 लिफ्ट तुम्हाला आहेत। लिफ्टचा काहीच प्रॉब्लेम नाही, अशा पद्धतीचं खरं हे घर आहे। आणि इकडे आल्यानंतर मात्र ही जागा आहे, ही जागा आणि हे ओनरने त्यांच्या पद्धतीनं अशा पद्धतीचं हे ग्रिल लावून घेतलं होतं। आणि आपण ज्यावेळेला घराच्या आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला आता हे जे सोफा दिसतोय हा इथेच ठेवणार आहेत, हे काही घेऊन जाणार नाहीत। हे जे घरामध्ये तुम्हाला जे सामान दिसते त्यांचे भांडे सोडून हे सगळंचे सगळं हे आहे असंच राहणार आहे। हे त्याच्यानंतर हे तुमचं डायनिंग सेट आहे असाच राहणार आहे, ह्याच्यात पण ते काय बदल करणार नाहीत किंवा हे पण घेऊन जाणार नाही। तर खरं तर त्याच्यानंतर पुढं आपण येतो तेव्हा तुम्हाला ह्या साईडला आल्यानंतर इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक मोठं असं किचन आहे। हे फ्रीजही ठेवतील, हे मॉड्युलर किचन आहे असंच राहील। त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर तुम्हाला इथं ड्राय बाल्कनीचा ऑलरेडी परत एक वेगळा स्पेस आहे जो तुमच्या किचनमध्ये आहे। इकडनं तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे हे सगळं तुमचं दिसतंय। अशा पद्धतीचं हा फ्लॅट आहे रुस्तमजी। ही बिल्डिंग जर बघितली तर 0 to 5 years ओल्ड बिल्डिंग तुम्ही धरली तरी चालणार आहे। आणि ह्या फ्लॅटवरती बँकेकडनं ऑलरेडी लोन आहे, पण खूप लोनचं प्रकार नाही, थोडंसं लोन आहे। नंतर इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आणि चांगल्या पद्धतीचं सुंदर आणि मोठं इकडं ऑलरेडी आहे। आणि नंतर समजा आपण इकडला जर हा दरवाजा ओपन केला तर इकडे पण तुम्ही त्यांनी AC हे आहे, म्हणजे AC ठेवलेलं आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तरी परत इकडे पण तुम्ही बघू शकता वॉशिंग मशीन म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टीसाठी मोठी जागा उपलब्ध आहे, जी भरपूर मोठी जागा आहे। तुम्हाला इकडे पण वॉशिंग मशीनसाठी ठेवलेले कपडे वाळवायला, वॉशिंग मशीनला ठेवायला त्याच्यासाठी पण चांगली जागा इकडे उपलब्ध नक्की आहे। आणि त्याच्या जस्ट आपण जर याच्या अपोजिटला आलोत तर इथं एक ऑलरेडी कपाट आहे जे मोठं आणि प्रशस्त आहे। यांनी हे काही बनवलेलं नाही आहे, पण हे रेडीमेड विकत घेतलेलं। परत हा बेड पण आहे, हा हे असंच राहणार आहे। इथे ह्या साईडला एक टेबल आहे, स्टडी टेबल, आणि ह्या पद्धतीने हे असं त्यांनी हे बाहेरचं रेडीमेड फर्निचर आहे ते असंच राहील। आणि इकडनं परत तुमचं ही खिडकी आहे, ह्याला ग्रिल वगैरे लावून खाली बघितलं तिकडनं पण तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे सगळं खालून पूर्णपणे दिसतो। अशा पद्धतीचा हा पहिला बेडरूम आहे। त्याच्यात AC वगैरे पण लागलेला आहे। इथं थोडं हे बेड त्यांनी जरा इथे थोडीशी अडचण होते, कारण हे ठेवण्याची सिस्टम चुकलेली आहे। हे जर त्या साईडला व्यवस्थित ठेवलं असतं तर तुम्हाला मोकळी जागा मात्र इथे जाणवली असते। त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर परत तुम्हाला इथे एक स्टोरेजचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे।
जे हेही खूप मोठं आणि प्रशस्त ऑलरेडी इथे आहे. हे बघा अशा पद्धतीचं एक स्टोरेज आहे, शुरॅक वगैरे त्यांनी त्या पद्धतीनं बनवलेलं आहे. नंतर हे बेडरूम आपलं चालू होतं. ह्या बेडरूमला आल्यानंतर इथे एवढं मोठं कपाटासाठी जागा ऑलरेडी आहे. इथं पण यांनी एक कपाट हे म्हणजे बाहेरनं विकत घेतलेलं आहे, बनवलेलं नाही आहे. आणि नंतर इथं आल्यानंतर परत तुम्हाला ते कपाटाच्या इकडे आल्यानंतर इथे तुम्हाला इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं सुंदर आणि मोठं इकडे पण एक उपलब्ध नक्की असणार आहे. अशा पद्धतीचं हे आहे. खरं तर ह्या फ्लॅटची किंमतही खूप चांगली आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू जर समजा मार्केट आपण जर केलं तर मार्केटमध्ये जर ह्याची किंमत वाजवी आणि चांगल्या पद्धतीने सांगितलेली आणि परत इथे तुम्हाला एक टेबल, स्टडी टेबल आणि एक सेंटर टेबल ठेवलेला आहे. अधिक जर तुम्ही बघितलं तर बेड आणि बेडची साईज हे सगळं हाय असं. हा बेड ही चांगला आहे, म्हणजे वापरात येणार नाही असं नाही, वापरात प्रॉपर येणारा बेड आहे. AC वापरात येणारा आहे. आणि जर इकडनं बघितलं तर परत तुम्हाला इकडनं पण स्विमिंग पूल, क्लब हाऊस हे सगळं दिसणारं इकडच्या साईडचं पण आहे. 800 कार्पेटचा 6,500 रुपये मेंटेनन्स असला विथ OC/CC आणि सोसायटी झालेला हा फ्लॅट आहे. मालकाने किंमतही खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे. आपल्याला सांगताना त्यांनी 1,43 लाख रुपये निगोशिएबल, पण निगोशिएबल म्हणजे खूप नसणार आहे, थोडीशीच किंमतवरती निगोशिएबल होणार आहे. असं मोठं निगोशिएशन नसणार आहे, पण थोडंसं निगोशिएशन नक्की होणार आहे. पण जर समजा एवढ्या मोठ्या कार्पेटला हा जर रेट आपण धरला तर खरोखरच चांगला रेट आहे. कारण कार्पेटचा सगळ्या त्या गोष्टींचा जर विचार केला, ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती किंवा भविष्यात येणारा जो नाशिक टू मुंबई हायवेला लागून असणारा हा प्रोजेक्ट आहे आणि ह्याच प्रोजेक्टवरती हा फ्लॅट आहे. तर मला असं वाटते किमतीनुसार जर विचार केला तर खरोखर चांगला फ्लॅट आहे. जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल, घ्यायचा असेल तर आम्हाला संपर्क करा. हा मी फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू, जेणेकरून एखाद्याला चांगलं घर मिळून जाऊ दे हीच त्याच्या पाठीमागची आशा अपेक्षा असेल. राहिला प्रश्न आजूबाजूचा, तर तुम्हाला विवेना मॉल जवळ आहे, माझीवडा मेट्रो जंक्शन जवळ आहे, किंवा मग शाळा ह्या त्या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला सारासार नाशिकला जाणाऱ्या लोकांसाठी किंवा नागपूरला जाणाऱ्या लोकांसाठी जर स्टार्टिंग पॉईंट आहे तर तुम्हाला असं वाटते ते इथून समृद्धी महामार्गाचं जे लाईनचं काम चाललेलं आहे, त्याचं रोडचं जे काम चाललेलं आहे त्यानुसार जर बघितलं तर हे चांगला स्पॉट आहे. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे फ्लॅट आपण दाखवण्याचा रोज कार्यक्रम करतो. तर हा त्यातला एक फ्लॅट आहे रुस्तमजी. तर जर हा फ्लॅट बघायचा असेल तर फोन करा, हा फ्लॅट दाखवण्यात येईल. आणि आम्हाला तेवढं मात्र त्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी शेअर, सबस्क्रायबर्स, लाईक आणि कमेंट्स करा, जेणेकरून उत्साह वाढतो. आणि खूप खूप धन्यवाद, आपण कमेंट्स करतायत, खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स पण येत आहेत, आनंद वाटतं. असेच करत राहा आणि आमच्यावरती तुमच्या आशीर्वादांचं श्रेय, आशीर्वाद नेहमी कायमस्वरूपी राहून द्या, जेणेकरून मलाही काम करण्यामध्ये उत्साह वाढेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.